जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज आमच्याकडे छान असं मस्त असं फ्रेश असं कोळी आणलेलं आहे. तर तर आजची रेसिपी स्पेशल अशी आजची रेसिपी आहे. कोलिमच्या वड्या बनवलेल्या आहेत आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कोलिम छान असं 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असं करून घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. तर चला, तर आपण स्टार्टिंगला छान असं लसूण आपण खलबत्त्यामध्ये असं ठेचून घ्यायचं आहे. तर आजचं लसूण टाकून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि आपल्याला हिरवी मिरची देखील टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये. तर लसूण आणि हिरवी मिरची हे छान असं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि एकदम असं फाईन पेस्ट करायची नाही, फक्त असं ठेचून घ्यायचं आहे. जाडसर असं पेस्ट हवी आपल्याला. तर पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला लसूण आणि मिरचीची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर एका बाउलमध्ये कोलिम घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि 2 चम्मच चणा पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण जे लसूण आणि मिरचीची जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती देखील टाकून घ्यायची आहे आपल्याला. बारीक चिरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे ती देखील टाकून घेऊया. अर्धा चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आणि अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धणे पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊया आपण. आणि हे मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम अशा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कोलिम एकदम असं चुरणार नाही याची तर आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर पाहू शकता, छान असं आपलं मिश्रण आता मिक्स झालेलं आहे. एकजीव असं झालेलं आहे सगळं मिश्रण. आणि आता आपलं हे सगळं कोलिमचं मिश्रण वडीसाठी रेडी झालेलं आहे. तर पाहू शकता, तर एक गोळा घेतलेला आहे मी. तर त्याच्या हातानेच असं प्रेस करून वडी बनवायची आहे. तर अशा प्रकारे वड्या बनवायच्या आहेत आपल्याला. तर एका प्लेटमध्ये वड्या ठेवून देऊया. तर वड्या तर छान अशा आपल्या बनवून झालेल्या आहेत आणि उरलेलं जे हे मिश्रण आहे ते मी संध्याकाळसाठी ठेवून दिलेलं आहे. तर इकडे पॅन देखील आपलं छान असं शेगडीवर जाऊन बसलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि तेल छान असं गरम झालेलं आहे. तर वड्या टाकून घेऊया आपण पॅनमध्ये. तर सगळ्या वड्या टाकून घेऊया आपण पॅनमध्ये. छान असं दोन्ही साईडला फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला वड्या ह्या. एकदम क्रिस्पी अशा वड्या रेडी होतात खाण्यासाठी आणि चव म्हणाल तर एक नंबर अशी चव लागते. अप्रतिम अशी चव लागते, भन्नाट अशी चव लागते, म्हणायला हरकत नाही. पावसाळा चालू आहे त्यामुळे कोणत्याही ओळ्या मच्छीची चव ही अशी भन्नाटच लागते. त्यामुळे नक्कीच तुम्ही असं कोळीम वगैरे जर मिळालं तर वड्या बनवून मस्त असं गरमागरम खाऊन बघा, खूप छान लागतात. तर दोन्ही साईडला छान असं आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत वड्या. आणि हा कोळी म्हणाल तर आमच्या घरात असा फेवरेट असा आहे. मग तो सुका असा जवळा असला तरी देखील चालू शकतं किंवा हा असा ओला कोळी असला तरी देखील चालू शकतो. माझ्या मुलीने तर आज टिफिनमध्ये
छान अशा कोलिमच्या वड्या आणि तांदळाची भाकर घेऊन गेलेल्या आहे. तर तिला तर ह्या वड्या खूप अशा आवडतात. तर दोन्ही साईडला छान अशा क्रिस्पी अशा वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही आणि सुरेख असा कलर आलेला आहे. तर रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी वड्या आपल्या कोलिमच्या. तर वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता ह्या वड्या, चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत देखील खाऊ शकता आणि तुम्ही नुसती देखील वडी खाऊ शकता. खूप भन्नाट अशी चव लागते वडीला. तर एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आपण वड्या. गरमागरम अशा वड्या खाऊन घ्या, खूप छान अशा लागतात खायला. तर आपल्या कोलिमच्या वड्या छान अशा रेडी झालेल्या आहेत. क्रिस्पी अशा झणझणीत अशा वड्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.